स्वागत आहे तुमचं डी के हॉरर स्टोरीजमध्ये. आजच्या कथेचे नाव आहे गिरा. दुसरवाडी नावाच्या एका छोट्या गावात काशीराम राहत होता. काशीरामच्या बायकोचे नाव सुनंदा होते. दोघांना 2 अपत्ये होती, मोठी मुलगी नेहा आणि धाकटा मुलगा प्रकाश. काशीरामचे शिक्षण फार कमी झाले होते. गावातील एका दारूच्या गुत्त्यावर तो छोटी मोठी कामं करायचा. काशीराम कसाबसा घरचा खर्च भागवत होता. दिवस फार हालाखीचे होते. 2 वेळचे जेवण तो कसेबसे बायकापोरांना पुरवत होता. काशीरामला भरपूर पैसा मिळवायचा होता, पण मार्ग दिसत नव्हता. त्याचा तंत्रमंत्र विद्येवर विश्वास होता. पैशाच्या तंगीमुळे तो अनेकदा बाबा साधू महाराजांना भेटायचा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याने अनेकदा वेगवेगळे विचित्र उपाय केले, पण त्याचा कधीच काही उपयोग झाला नव्हता. एकदा त्याने एक घुबड पकडून आणले होते आणि त्याला पिंजऱ्यात डांबून ठेवले होते, पण अनेक दिवस उलटले तरी त्याला धनलाभ काही झाला नाही. मग त्याने ते घुबड परत जंगलात सोडून दिले होते. एके दिवशी काशीराम दारूच्या गुत्त्यावर काम करत होता. रात्रीचे 8 वाजून गेले होते. गुत्त्यावर 2 अनोळखी इसम दारू पीत बसले होते. काशीराम त्यांच्या टेबलाच्या बाजूने जाताना त्याला त्यांचे बोलणे ऐकू आले. त्यातील एक इसम दुसऱ्याला सांगत होता, आता पैसाच पैसा आहे आपल्याकडे, रातोरात मालामाल झालो मी. अरे पण हे सगळं कसं जमलं तुला? दुसरा इसम म्हणाला. पैशाचा विषय कानावर पडताच काशीराम कान देऊन त्यांचे बोलणे ऐकू लागला. गावाबाहेरच्या तलावाजवळ बाबा तामगीर आलाय. त्यानं मला उपाय सांगितला. त्यानं सांगितलं तसं सगळं केलं मी आणि पैशाचं घाबाड हाती लागलं, पहिला इसम सांगत होता. एवढे ऐकून काशीराम आपल्या कामाला लागला, पण त्याच्या डोक्यात त्या इसमाचे बोलणे फिरत राहिले होते. पैशाचे घबाड, बाबा तामगीर. काशीरामने लगेच निर्णय घेतला बाबा तामगीरला भेटण्याचा. दुसऱ्या दिवशी काशीराम सकाळी लवकर तयार झाला. सकाळचे 8 वाजले होते. काशीराम पायी चालत निघाला. मैलभर चालल्यानंतर गाव मागे पडला. दुरून त्याच्या नजरेला तलाव पडला. आणखीन थोडे चालून गेल्यावर त्याला दिसले, तलावाबाजूला असलेल्या एका झाडाखाली कोणीतरी बसले होते. त्याने अंगात काळी वस्त्र परिधान केली होती. खांद्यापर्यंत लांब कुरळे केस पसरले होते. वर्ण सावळा होता. चेहरा राकट दिसत होता. डोळे बंद करून तो काहीतरी पुटपुटत होता. काशीराम सावकाश चालत पुढे गेला आणि त्याच्या समोर तो उभा राहिला. काशीरामने हात जोडून नमस्कार केला. तसे त्या बाबाने डोळे उघडले. काही न बोलता तो एकटक काशीरामकडे पाहत होता. त्याची भेदक नजर पाहून काशीराम क्षणभर गांगरला. कशाला आलायस इथं? बाबा तामगीर म्हणाला. काशीराम खाली बसत म्हणाला, बाबा, माझे दिवस हालाकीचे आहेत. पैशाची चणचण आहे. मला मार्ग दाखवा बाबा. हे ऐकून तो बाबा हसू लागला. त्याला हसताना पाहून काशीराम काहीसा गोंधळला. उपाय आहे. पैशाचं घाबाड मिळेल, धनसंपत्ती मिळेल, पण मार्ग कठीण आहे, बाबा म्हणाला. किती पण कठीण राहू दे, मला मार्ग दाखवा बाबा, काशीराम म्हणाला. असं सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. या गावाच्या वेशीजवळ एक नदी आहे. येथे अमावस्येच्या रात्री ठीक 12 वाजता त्या नदीजवळ जावं लागेल. त्या नदीत एक गिरा वास करतो, बाबाने सांगितले. पण बाबा, हे गिरा म्हणजे काय? हे ऐकून बाबा जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, गिरा म्हणजे अति दुष्ट पिशाच्च. त्याच्या तावडीत जर सापडलास तर तो तुला खोल पाण्यात घेऊन जाईल आणि तुझा खात्मा करेल. हे ऐकून काशीरामला घाम फुटू लागला. बाबा पुढे म्हणाला, घाबरू नको. मी सांगितलं तसं जर करशील तर तो गिरा तुला हवं ते देईल. सोनं, नाणं, धनसंपत्ती मिळेल. सांगा बाबा, काय करू? एक आवंडा गिळत काशीराम म्हणाला. बाबा सांगू लागला, मध्यरात्रीनंतर नदीच्या पाण्यात पाय सोडून बसायचं. पाण्यात तुला हालचाल जाणवेल. समजायचं की तो आला आहे. तो तुझे पाय घट्ट पकडेल आणि हळूहळू पाण्याबाहेर डोकं काढेल आणि त्याचा भयानक चेहरा दाखवेल. त्यावेळेला न घाबरता तुला त्याच्या डोक्याला हात घालावा लागेल आणि त्याचे केस मिळवावे लागतील. एकदा का तुझ्या हातात त्याचे केस आले की तो तुझे पाय सोडेल. हे ऐकून काशीराम म्हणाला, मग पुढे काय बाबा? मला धन कुठे मिळेल?
ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष त्याला बघितल्यावर तुझ्या काळजाचा ठोका चुकेल, अंगाचं पाणी पाणी होईल. हजारातल्या एखाद्यालाच हे धाडस जमतं. नीट विचार करून निर्णय घे. केस जर मिळवलेस तर धन आपोआप मिळेल, घरात सुखवस्तू येतील, घर आनंदाने भरून जाईल, बाबाने सांगितले. पुढे बाबा म्हणाला, आता मी काय सांगतोय ते नीट लक्षात ठेव. एवढं जर मिळवलेस म्हणजे तुझी सुटका झाली असं समजू नको. तो गिरा त्याचे केस परत मिळवण्याचा प्रयत्न करीत राहणार, आणि जर का त्याला त्याचे केस परत मिळाले तर 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 काय बाबा? तर सगळ्या घराची नासधूस होईल, धनसंपत्ती लोप पावेल, घरात अशांती पसरेल. तेव्हा विचार करून निर्णय घे, बाबा म्हणाला. बाबाला नमस्कार करून काशीराम तेथून उठला आणि जाऊ लागला. तेव्हा बाबाने त्याला पुन्हा आवाज दिला. काशीराम मागे वळला. बाबाच्या हातात एक चौकोनी ताईत होता. केस मिळाल्यावरती घरी येईपर्यंत ते केस हातातच धरून ठेवायचे. घरी आल्यावर ते केस या ताईतमध्ये ठेवायचे आणि हा ताईत सदैव तुझ्याजवळ ठेवायचा, बाबाने सांगितले. काशीरामने तो ताईत घेतला आणि तेथून निघून गेला. दिवसभर काशीरामचे कामात लक्ष लागले नाही. तो सतत बाबा तामगीरने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करीत राहिला. 2 दिवसांनी अमावस्या होती. काशीरामची घालमेल वाढत चालली होती. घरात आणि कामात त्याचे लक्ष उडाले होते. अखेर अमावस्येचा दिवस उजाडला. त्या दिवशी काशीराम कामावर गेला नाही. तो घरीच विचार करीत पडून राहिला होता. काय करावे? नदीवर रात्री जावं की नको? गेलो नाही तर असेच खुरडत गरिबीत दिवस काढावे लागतील, आणि गेलो जर मला त्या गिराचे केस मिळाले तर आयुष्य पालटून जाईल, पैसाच पैसा मिळेल. पण केस मिळवता आले नाही तर? विचार करून काशीरामच्या अंगावर शहारे आले. तो संबंध दिवस काशीरामने घरात बसून काढला. संध्याकाळ झाली आणि काशीरामने निर्णय पक्का केला. काही होऊ दे, आज नदीवर जायचे आणि त्या गिराचे केस मिळवायचे. काशीरामने रात्रीचे जेवण जेमतेमच केले. बायकोला त्याने रात्री थोडा वेळसाठी बाहेर जाणार असल्याचे सांगितले. सुनंदानेही फारशी विचारपूस केली नाही आणि आपल्या कामाला लागली. रात्री 11:15 वाजता काशीराम घरातून बाहेर पडला. सोबत त्याने एक धारदार चाकू आणि एक छोटा कंदील घेतला होता. भरभर चालत काशीराम गावातील वस्तीबाहेर पडला. गावची वेस आणखीन एका मैलावर होती. रात्रीचा मिट्ट काळोख पसरला होता. आजूबाजूला भयानक शांतता पसरली होती. मध्येच दूरवरून कुत्र्यांचे भैसूर आवाज कानी पडत होते. 11:15 वाजता काशीराम नदीवर पोचला होता. सर्वत्र शांतता होती. नदीचे पाणी संत गतीने वाहत होते. काशीराम नदीच्या काठावर उभा होता. त्याची नजर नदीच्या पाण्यावर होती. रात्रीचे 12 वाजून गेले होते. काशीराम सावकाश पुढे सरकला. हातातील कंदील त्याने बाजूला ठेवला. अर्धवट वर्तुळाकार पिवळा प्रकाश नदीच्या पाण्यावर पडला होता. काशीराम खाली बसला आणि त्याने दोन्ही पाय नदीच्या पाण्यात सोडले. थंडगार पाण्याचा स्पर्श झाला तसा त्याच्या अंगावर शहारा आला. काही वेळ निघून गेला, पण पाण्यात काहीच हालचाल जाणवत नव्हती. काशीरामच्या हृदयाची धडधड आता वाढत होती. बराच वेळ काशीराम पाण्यात पाय सोडून बसला होता आणि अखेर त्याला पाण्यात काही अंतरावर हालचाल जाणवली. पाण्यात बुडबुडे दिसू लागले. ते बुडबुडे हळूहळू त्याच्या जवळ सरकू लागले. ते पाहून काशीराम सावध झाला. दूरवरून कोल्हेकुई कानी पडत होती. पाण्यातले दिसणारे बुडबुडे थांबले होते. काशीराम जीवमुठीत घेऊन बसला होता आणि अचानक त्याच्या दोन्ही पायांना एक खरखरीत स्पर्श झाला. त्याचे पाय कोणीतरी घट्ट पकडले. काशीरामचे हृदय भात्यासारखे ओढू लागले. त्याने समोर पाण्यात पाहिले. पाण्यातून हळूहळू काहीतरी बाहेर आले होते. ते एक मोठे पसरट डोके होते. हळूहळू ते आणखीन वर आले. त्याचे डोळे मोठे आणि संपूर्ण हिरवट होते. त्वचा खडबडीत आणि लालसर होती. कानापर्यंत पसरलेला त्याचा मोठा जबडा उघडा होता. काशीरामचे पाय लटपटू लागले. तो डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होता. काशीरामने थरथरत्या हाताने बाजूला ठेवलेला चाकू हातात घेतला. तसा तो गिर्रा जोरात फिसकारला आणि त्याने काशीरामला खसकन पाण्यात ओढले. काशीरामने एक मोठी किंकाळी फोडली. त्याचे अर्धे शरीर
पाण्यात ओढले गेले होते. उजव्या हाताने त्याने चाकू घट्ट पकडला होता. गिराने त्याच्या हाताचा विळखा आता काशीरामच्या पोटाभोवती टाकला आणि फिसकारत त्याने काशीरामला पाण्यात आत ओढले. काशीरामने चपळाईने डाव्या हाताने गिराचे केस पकडले आणि चाकू त्याच्या डोक्यावरून फिरवला. काशीरामच्या हातात गिराचे केस आले होते. गिराने काशीरामला दूर ढकलले आणि तो पुन्हा पाण्यात निघून गेला. काशीराम धडपडत नदीच्या पाण्याबाहेर आला. हातातील केस त्याने तसेच हातात पकडून तेथून पळत सुटला. ते थेट त्याच्या घरी आला. रात्रीचा 1 वाजून गेला होता. काशीराम घरी पोचला होता. धापा टाकीत तो घरात शिरला. त्याची पोरं झोपली होती, पण सुनंदा जागी होती आणि ती अंथरुणावर पडून होती. मधल्या घरातील चिमणी जळत होती. काशीराम सावकाश मधल्या घरात आला. भिंतीतील एका चौकोनी खानात त्याने ताईट ठेवला होता. तो त्याने बाहेर काढला आणि त्यात गिराचे केस ठेवून तो ताईत त्याने गळ्यात घातला. सुनंदा बारीक डोळ्यांनी हे सर्व पाहत होती. तिला कळून चुकले होते की काहीतरी अघोरी प्रकार चालला आहे, पण ती शांत अंथरुणावर पडून राहिली. काही वेळाने काशीरामही झोपी गेला. दुसऱ्या दिवसापासून काशीराम त्याच्या नेहमीच्या कामाला लागला. तो ताईत त्याने त्याच्याजवळ जपून ठेवला होता. काही दिवस निघून गेले आणि एका रात्री काशीराम एका दाट रानातून चालत होता. ती त्याच्या ओळखीचीच जागा होती. चालत चालत तो बराच आतमध्ये आला होता. एका ठिकाणी येऊन तो थांबला. समोर एक पडकी विहीर होती. काशीनाथने आत डोकावून पाहिले. विहिरीचे पाणी आटले होते. त्याला दिसले आतमध्ये एक सोना नाण्याने भरलेला हंडा ठेवला होता. काशीराम भरभर पायऱ्या उतरून विहिरीत आला. एवढी धनसंपत्ती काशीराम पहिल्यांदाच पाहत होता. त्याचा आनंद गगनाला भिडला. हर्षभरीत होत त्याने तो हंडा उचलला आणि भरभर पायऱ्या चढीत वरती आला. हंडा घेऊन पुढे जाऊ लागला तसा मागून एक आवाज आला. कोणीतरी फिसकारत होते. काशीरामच्या अंगावर काटा आला. त्याने मागे वळून पाहिले. समोर विहिरीच्या कठड्या आडून त्याला कोणीतरी बघत होते. तो गिरा होता. त्याचे हिरवट मोठे डोळे काशीरामवर रोखले होते. काशीराम दचकून झोपेतून जागा झाला. पहाटेचे 4 वाजले होते. त्या स्वप्नाचा विचार करीत तो आडवा झाला. त्या रानात खरंच सोन्या नाण्याने भरलेला हंडा असला पाहिजे. त्या गिरानेच मला मार्ग दाखवला आहे. मनोमन खुश होत रानात लवकरात लवकर जाण्याचा निर्णय त्याने घेतला. पहाटेचे 5 वाजून गेल्यावर काशीराम जागचा उठला. त्याने पटपट आवरून घेतले आणि घराबाहेर पडला. पहाटेचा गार वारा सुटला होता. अंधाराला छेद देत बारीक केशरी वलय आकाशात फुटत होती. काशीराम वेगाने रानाच्या दिशेने निघाला आणि काही वेळातच तो त्या जागी पोहोचला. समोर ती पडकी विहीर होती. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. हळूहळू उजेड पडू लागला होता. काशीराम पुढे गेला आणि त्याने विहिरीत डोकावून पाहिले, पण खाली फक्त सुकलेला पालापाचोळा पडला होता. ते पाहून काशीराम काहीसा निराश झाला, पण त्याने खाली उतरून पाहायचा निर्णय घेतला आणि तो पायऱ्या उतरून खाली आला. सुकलेला पाला तो भरभर उपसत होता. काही वेळातच त्याच्या हाताला एक नाणे लागले. ते सोन्याचे नाणे होते. ते पाहून त्याला खूप आनंद झाला. तो आणखीन उत्साहाने शोध घेऊ लागला. काही अंतरावर त्याला नाणी सापडू लागली. अशी तब्बल 10 सोन्याची नाणी त्याला मिळाली. त्याने आणखीन बराच वेळ शोध घेतला, पण त्याला अजून नाणी नाही सापडलीत. अखेर काशीराम ती 10 नाणी घेऊन माघारी फिरला. काशीराममध्ये आता बराच आत्मविश्वास आला होता. त्याने ती 10 नाणी तालुक्यातील एका सोनाराला विकली. तो सोनार त्याच्या ओळखीचाच होता. आधेमध्ये तो दारूच्या गुत्त्यावर यायचा. त्यानिमित्ताने काशीराम आणि त्या सोनाराची बऱ्यापैकी ओळख झाली होती. काशीरामला त्या सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात बऱ्यापैकी पैसा मिळाला होता. ते पैसे घेऊन तो तालुक्यात फिरला. तेथे त्याने स्वतःसाठी कपडे घेतले, बायकोसाठी साडी, मुलांसाठी कपडे आणि खेळणी विकत घेतली. तसेच भरपूर मिठाईही घेतली. काही वेळाने तो घरी आला. दुपारचे 12 वाजून गेले होते. मुलंसुद्धा शाळेतून परत आली होती. घरी आल्यावर त्याने सर्वांना जवळ बोलावले आणि एक एक करीत सर्वांना आणलेल्या वस्तू आणि मिठाई दिली. त्याच्या बायकोला आणि पोरांना खूप आनंद झाला. त्याच्या बायकोने त्याला पैशांबद्दल विचारले, पण काशीरामने तिला कसलीही कल्पना दिली नाही. पण सुनंदाच्या मनात
शंका कायम होती. तिला माहीत होते की काशीराम नक्कीच कोणत्या तरी आडमार्गाने हे पैसे मिळवतोय. गरीब बिचारी सुनंदा सरळ स्वभावाची होती. त्या दिवशी काशीराम कामाला गेला नाही. जेवणाचा मस्त बेत करून सर्वजण झोपी गेले. पहाटे काशीरामला पुन्हा तेच स्वप्न पडले आणि काशीराम जागा झाला. असं वाटतंय की त्या विहिरीत भरपूर सोनं आहे. रोज तिथं जाऊन बघितलं पाहिजे. काशीराम त्या पहाटेसुद्धा त्या रानात गेला. त्या विहिरीत त्याने शोध घेतला आणि काय आश्चर्य, त्याला पुन्हा सोन्याची 10 नाणी मिळाली. काशीरामचा आनंद द्विगुणित झाला. त्याला कळून चुकले की त्याला पैशाचे घबाड सापडले. काशीरामची दिनचर्या आता बदलली होती. तो रोज रानात जाऊ लागला होता. रोज त्याला त्या विहिरीत नाणी सापडत होती. ती नाणी तो तालुक्याला विकून पैसे आणायचा. बरीचशी नाणी त्याने घरातही ठेवली होती. हळूहळू त्याने दारूच्या गुत्त्यावर कामाला जाणे बंद केले. त्याच्या राहणीमानात सुधारणा झाली. तो उंची कपडे, दागदागिने वापरू लागला. घरात अनेक सुखवस्तू आणल्या. गावातील लोकांनी काशीरामचा थाट पाहून आश्चर्य केले. पण म्हणतात ना, पैसा झाला अति, न केली त्याची माती. हळूहळू काशीरामला पैशाचा गर्व होऊ लागला. दारूच्या गुत्त्यावर त्याचे जाणे येणे सुरू झाले. पण कामासाठी नाही, तर त्याला दारूचे व्यसन लागले. त्याच्या बायकोला त्याची काळजी वाटू लागली होती. तिने त्याला बऱ्याचदा पैशाचा योग्य वापर करा म्हणून समजावून सांगितले. पण काशीरामच्या डोक्यात हवा शिरली होती. रोज आयती मिळणारी सोन्याची नाणी त्याला हळूहळू डोक्याने अपंग करू लागली होती. त्याची विचारशक्ती खुंटत चालली होती. आणि एका रात्री काशीरामला पुन्हा ते स्वप्न पडले. पण यावेळेस काहीतरी वेगळे आणि भयानक असे. काशीराम त्या वनातून चालला होता. चालत चालत तो त्या विहिरीपाशी आला. त्याने खाली डोकावून पाहिले आणि बघतो तर काय, खाली कोणीतरी होते. तो माणूस पालापाचोळा बाजूला सारीत सोन्याची नाणी पटपट गोळा करीत होता. ते पाहून काशीरामची तळपायची आग मस्तकात गेली. तो मोठ्याने ओरडत विहिरीत उतरला. पण त्या माणसावर काहीच परिणाम झाला नाही. काशीराम त्याच्यावर ओरडत होता, शिव्या देत होता, पण तो खाली वाकून नाणी गोळा करण्यात मग्न होता. काशीराम आता भयंकर चिडला. पुढे जाऊन त्याने त्या माणसाला पकडले. तसा तो त्याच्यासमोर उभा राहिला. त्याला पाहून काशीरामचा आवाज गळ्यातच अडकला. तो झटकन मागे सरकला आणि विस्फारून त्याच्याकडे पाहत राहिला. त्याच्यासमोर तोच म्हणजे काशीरामच उभा होता. पण त्याला डोळे नव्हते. डोळ्याची खोबणी रिक्त पडली होती आणि दात विचकून तो काशीरामकडे पाहून हसत होता. काशीराम काहीतरी ओरडत झोपेतून जागा झाला. पहाटेचे 2:30 वाजले होते. झोपेती काशीराम घामाने ओला चिंब झाला होता. त्याचे अंग थरथरत होते. हे असे स्वप्न का पडले असावे या विचाराने तो चलबिचल झाला होता. काहीही हो, उजेड पडायच्या आधी आपण आज रानात जायचं, बघूया काय होतंय ते, असा विचार करीत काशीराम आडवा झाला. पण त्याला नीटशी झोप लागली नाही. 5 वाजले तसा काशीराम जागचा उठला आणि आवरून घरातून बाहेर पडला. पडलेल्या स्वप्नाबद्दल मनात धाकधूक कायम होती. तो रानात त्या विहिरीजवळ आला आणि बिचकत त्याने आत डोकावून पाहिले. त्या विहिरीत खरंच एक माणूस खाली वाकून काहीतरी शोधत होता. त्याला पाहून काशीरामचे हृदय लक्कन हलले. तो मागे सरकला. थोड्या अंतरावर एक मोठे झाड होते. त्या झाडामागे तो लपून बसला. काही वेळाने तो माणूस विहिरीबाहेर आला. काशीराम लपून त्या दिशेने पाहत होता. त्या माणसाला त्याने पाहिले. तो दुसराच कोणीतरी इसम होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सकाळचा कोवळा उजेड पसरला होता. तो माणूस लगबगीने तेथून निघून गेला. तो गेल्यानंतर काशीराम विहिरीत उतरला. त्याने पालापाचोळा उपसून शोध सुरू केला, पण त्याला नाणे सापडले नाही. बराच वेळ तो अस्वस्थ होऊन इकडे तिकडे नाणे शोधत होता आणि शेवटी निराश होऊन माघारी परतला. त्या माणसाबद्दल त्याच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. माझी नाणी चोरून नेतोस काय? थांब, उद्या बघतो तुला, असे पुटपुटत काशीराम तिथून निघून गेला. दिवसभर काशीरामचे कशातच लक्ष लागले नाही. दिवसभर त्याची चिडचिड होत राहिली. त्या माणसाबद्दल विचार करून त्याचा राग द्विगुणित होत राहिला.
अखेर तो दिवस कसाबसा संपला. रात्री झोपल्यावरही त्याला चित्रविचित्र स्वप्न पडत राहिली. पहाटे 5 वाजायच्या आधीच काशीराम उठला आणि रानात जायला निघाला. भरभर वाट कापीत तो रानात पोचला आणि त्या विहिरीजवळ आला. मनातली आग धुमसतच होती. तिरीमिरीत त्याने आत डोकावून पाहिले. तो माणूस तेथेच होता. खाली वाकून नाणी गोळा करीत होता. कोण आहे रे विहिरीत? माझी नाणी चोरतोस काय? थांब, तुला लोळवतोच आता. त्याच्या आवाजाने तो माणूस सावध झाला. काशीराम पळतच विहिरीत उतरला आणि त्याच्या समोर आला. तो माणूस साधारण शरीरयष्टीचा दिसत होता. कोण आहेस तू आणि माझी नाणी का चोरतोयस? काशीराम गरजला. ही माझी नाणी आहेत, तू कोण विचारणारा? तो मोठ्याने म्हणाला. हे ऐकून काशीरामचा राग अनावर झाला. तो त्याच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये धुमश्चक्री सुरू झाली. कधी काशीराम त्याच्यावर भारी पडत होता तर कधी तो काशीरामवर. काही वेळातच दोघांमधील झटापट संपली. काशीरामने त्याचा गळा आवळला होता आणि तो सुटकेसाठी धडपडत होता. मला सोड, मी परत नाही तुझ्या वाटेला येणार. हे घे तुझी नाणी, असे म्हणत तो माणूस गयावया करू लागला. नाणी पाहून काशीराम काहीसा शांत झाला. त्याच्या हातातून नाणी हिसकावून घेत तो त्याला म्हणाला, परत इकडं दिसलास तर ठारच करीन तुला. परत नाही येत असे म्हणत त्याने तेथून पळ काढला. काशीरामचा विजय झाला होता, पण तो क्षणिक होता. काशीराम आनंदाने घरी परतला. आणलेली नाणी त्याने जपून ठेवली. सकाळची न्याहारी झाली आणि इतका वेळ त्याच्या लक्षात न आलेली गोष्ट त्याला आता कळली होती. त्याच्या गळ्यातील ताईत नाहीसे झाले होते. त्याने घरात शोध घेतला, पण ताईत कोठेच सापडला नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आले, सकाळच्या झटापटीत ताईत त्या विहिरीत तर पडले नव्हते. दुपारचे 12 वाजत आले होते. डोक्यावर रखरखीत ऊन पडले होते. काशीराम त्या विहिरीत ते ताईत वेड्यासारखी शोधत होता. त्याचे सर्वांग घामाने ओले चिंब झाले होते. बराच वेळ झाला, पण ते ताईत त्याला नाही सापडले. त्याने विहिरीच्या आजूबाजूचा परिसरही पिंजून काढला, पण त्याच्या पदरी निराशाच पडली. हताश होऊन तो घरी परतला. त्याच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहून सुनंदाला कळाले की नक्कीच काहीतरी बिनसले आहे. काशीराम एकटाच एका खोलीत आड्याकडे पाहत बसला होता. बाबा तामगीरने सांगितलेले शब्द त्याला आठवले. केस जर गिराला परत मिळाले तर घराची नासधूस होईल, सर्व संपत्ती लोप पावेल. हे आठवून काशीराम आणखीन अस्वस्थ झाला. त्याने बाबा तामगीरला भेटायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सर्वात आधी काशीराम नेहमीप्रमाणे रानात विहिरीवरती गेला, पण त्याला एकही सोन्याचे नाणे मिळाले नाही. काशीरामला आता रडू कोसळले. तो डोके पकडून तेथेच खाली बसला आणि रडू लागला. काही वेळाने तो तेथून उठला आणि बाबा तामगीरला भेटायला निघाला. तो त्या ठिकाणी पोचला, पण बाबा तामगीर तेथे कोठेच नव्हता. कदाचित बाबा थोड्या वेळाने येईल अशा आशेने काशीराम एका झाडाखाली बसून राहिला. 1 तास गेला, 2 तास गेले, तब्बल 3 तास गेले, पण बाबा तामगीर तेथे आला नाही. काशीरामच्या डोक्यात निराशावादी विचार घोळत होते. आता आपले कसे होणार? मिळालेले धन नाहीसे होणार. आपण परत एकदा त्या गरिबीच्या दुष्टचक्रात अडकणार. या विचारांनी त्याला भंडावून सोडले. तो तेथेच त्या झाडाखाली बसून राहिला. दुपार उलटली आणि संध्याकाळ होत आली, तरीही काशीराम त्या झाडाखाली बसूनच होता. तहानभूक सर्व काही विसरून काशीराम फक्त बसून राहिला होता. काय करावे काहीच सुचत नव्हते. हताश मनाने तो शेवटी घरी परतला. घरी आल्यावर त्याने तिजोरी उघडून पाहिली आणि बघतो तर काय, तिजोरीत एकही नाणे नव्हते. त्या रात्री त्याला नीटशी झोप लागली नाही. पहाटे केव्हा तरी त्याचा डोळा लागला आणि त्याला एक स्वप्न पडले. काशीराम नदीच्या पाण्यात पाय सोडून बसला होता. अचानक पाण्यातून बुडबुडे बाहेर येऊ लागले. तो सावध झाला. ते बुडबुडे त्याच्या जवळ आले. काशीराम श्वास रोखून पाहत होता. पाण्यातून एक डोके बाहेर आले. काशीरामने सुरा हातात घेतला. तो त्याचे डोके पकडणार इतक्यात त्याचा चेहरा पाण्याबाहेर आला. तोच होता, म्हणजे काशीरामच होता. त्याचे डोळे हिरवट पडले होते. त्वचा लालसर दिसत होती. समोर स्वतःला असे पाहून काशीरामच्या पोटात गोळा आला. त्याच्या हातातील सुरा गळून पडला. पाण्यातील त्याने
काशीरामचे पाय घट्ट पकडले आणि पाण्यात खेचले. काशीराम दचकून झोपेतून जागा झाला. सकाळचे 6 वाजून गेले होते. काशीराम थरथरत त्याच्या बिछाण्यावर पडून राहिला. सकाळी बराच वेळपर्यंत तो झोपूनच राहिला होता. नेहमी वेळेआधी उठणारा आपला नवरा आज अजून झोपून आहे म्हणून त्याची बायको सुनंदा काळजीत होती. तो संबंध दिवस काशीरामला ताप भरून राहिला होता. वैद्य येऊन त्याला तपासून गेले होते. तापाच्या ग्लानीत तो काहीबाही बरळत होता. दिवसेंदिवस काशीरामची प्रकृती खालावू लागली होती. त्याला रोज चित्रविचित्र स्वप्न पडू लागली होती. स्वप्नात त्याला अनेक वेळा तो स्वतःच दिसायचा. काशीराम आता वेड लागल्यासारखे एकटाच बडबड करीत बसायचा. आणि एके दिवशी भल्या पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी काशीराम उठून घराबाहेर पडला. सुनंदा काही वेळाने उठली आणि काशीरामला नाहीसा झालेला पाहून ती घाबरली. तिने काशीरामची शोधाशोध सुरू केली. काशीराम त्या नदीजवळ गेला होता जेथे त्याने घिराचे केस घेतले होते. तोंडाने बडबड सुरूच होती. वेडाचा झटका आल्याप्रमाणे तो हातवारे करीत नदीजवळ येऊन उभा राहिला होता. मी येतोय गिरा असे म्हणत तो नदीत उडी मारणार इतक्यात कोणीतरी त्याला मागून खेचले. काशीराम गडबडला. त्याने मागे वळून पाहिले तर समोर बाबा तामगीर उभा होता. त्याला पाहून काशीराम शांत झाला. त्याच्या डोळ्यातून पाणी आले. बाबा, मी त्या गिराचे केस मिळवले होते पण माझ्या मूर्खपणामुळे मी ते गमावले. मला वाचवा बाबा, मला वाचवा. हात जोडत काशीराम म्हणाला. वाममार्गाने मिळवलेला पैसा कधीच टिकत नसतो. तुला आता कळले असेलच. माणसाने त्याच्या मेहनतीवर विश्वास ठेवून कर्म करीत राहिले पाहिजे. यश त्याला निश्चितच मिळते. असे म्हणत बाबा तामगीरने काशीरामला एक ताईत दिले. हे ताईत सदैव तुझ्याजवळ ठेव. तुला यापुढे कसलाही त्रास होणार नाही. जा, परत घरी जा. तुझ्या बायका पोरांची काळजी घे. काशीरामने ते ताईत घेतले आणि बाबा तामगीरच्या पाया पडला. काशीराम घरी परतला. घरी त्याची बायको सुनंदा आणि पोरं काशीरामला पाहून आनंदी झाली. सुनंदा, आयुष्यात खूप मोठा धडा मिळाला आहे मला. यापुढे वाईट मार्गाला नाही जाणार. मेहनतीने पैसा मिळवणार. खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलोय सुनंदा, काशीराम म्हणाला. त्यानंतर काशीराम कधीच कोणत्या बाबा किंवा मांत्रिकाला भेटला नाही आणि आपले आयुष्य तो सरळ मार्गाने जगू लागला.